हे गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तुम्ही कशा आहेत? आय होप बरे असतील गाईज. तर मी आज काय खाणार आहे, मस्तपैकी अंडा भुर्जी आणि केरला पराठा. गाईज, केरला पराठा म्हणजे आपल्याला काही बनवायचा नाही आहे, रेडीमेड पराठा असतो. फक्त आपल्याला त्याला भाजायचं असतं है ना, तव्यावर टाकून थोडंसं तेल किंवा तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावून त्याला फ्राय करून घ्यायचं. फ्राय म्हणजे जास्त एकदम अर्धा किलो 1 किलो तूप घालून जसं पुरी वगैरे डीप फ्राय करतो तसं नाही, थोडंसं तेल टाकायचं, जसं चपाती भाजतो ना तसं सेम. आणि केरला पराठा मला तर खूप जाम आवडतं गाईज. आणि त्याच्यासोबत मी करणार आहे अंडा भुर्जी. त्याची रेसिपी नाही, फक्त दाखवणार आहे गाईज. ठीक आहे, अंडा भुर्जीची तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज सांगा मला, कमेंट बॉक्समध्ये सांगा जर पाहिजे असेल तर. ठीक आहे, तर मी नक्कीच बनवेल. आय थिंक माझ्या व्हिडिओमध्ये आहे वाटतं ना अंडा भुर्जीची, मला माहीत नाही आहे की नाही, पण नेक्स्ट टाईम पक्का मी रेसिपी शेअर करेल. ठीक आहे गाईज, तर तुम्ही बघा आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल गाईज. ठीक आहे, शिंगूस मारवडीसारखं करू नका है ना. आणि बघा मी मस्तपैकी खाणार आहे आणि तुम्ही बघा. आणि तुम्हाला सांगते, मी 2 पराठे खाऊ शकते, 2 है ना. 2 मोठे मोठेच असतात, मी 2 खाऊ शकते, माझी कॅपॅसिटी आहे गाईज खायची, जर भूक लागली तर है ना. तर जसं की मन नसतं किंवा खायचं नसतं है ना, तेव्हा नाही खात. जर जादा भूक लागली तर मी खाऊ शकते गाईज. तर चला तुम्हाला दाखवते, फटाफट खाऊन घेऊया मस्तपैकी आहे ना. चलो, तुम्ही बघू शकता गाईज, मी पाकिटमधनं काढलेलं आहे. मी विसरून गेलं पाकिट बाहेर ठेवायचं, तर मी फ्राय करत आहे गाईज. तर बघू शकता, ऑलरेडी असं असतं, फक्त ह्याला थोडंसं 5 मिनटं भाजून ठेवायचं, भाजायचं. आणि हे आहे अंडा भुर्जी गाईज. बघा मी अजून एक काढून ठेवले फ्राय करायला है ना. हे माझ्या भावाला देणार आहे मस्तपैकी, हे बघा. चला तर माझ्या भावाला देऊया अंडा भुर्जी आणि केरला पराठा है ना गाईज. चला मी माझ्या भावाला देऊन येते. तर बघा अशा टाईपचा असतो, पूर्ण कच्चा असतो. पूर्ण म्हणजे पूर्ण नाही, थोडासा. तर आपण थोडंसं चपाती जसं भाजतो भाजून घ्यायचं आहे ना मस्तपैकी. तर एकदम छान लागतो गाईज. कोणी कोणी खाल्लं आहे प्लीज कमेंट करून सांगा, मला तर खूप आवडतो. आणि कोणी कोणी खाल्लं आहे मला पक्का सांगा हा गाईज. तर बघू शकता, ह्याला फ्राय करून तो पण देऊन टाकते त्याला. तर बघू शकता, काळा चहा गाईज, दुकान बंद झालेलं आहे आज, काळा चहा प्यावा लागेल. तर ठीक आहे, काही नाही होत, एक दिवस पिला तर आहे ना गाईज. तर चला हा पराठा पण मस्तपैकी भाजून आपण देऊया माझ्या भावाला. ठीक आहे, तर चला बघू शकता, मस्तपैकी काळा चहा आहे, तो पण त्याला देणार आहे. आणि बघा गाईज, मस्तपैकी हा माझा भावाचा नाश्ता आहे, मी ऑलरेडी केलेला आहे. तर चला हे पण देऊन येते त्याला. ठीक आहे, देऊन येते मी त्याला. ठीक आहे, तर गाईज आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि इथेच आपण एंड करूया गाईज. तर आज खरंच मी काहीच स्वयंपाक केलेला नाही आहे, माझ्या दीदीने केला आहे गाईज. तर तिनेच बनवलं आहे सगळं, फक्त आम्ही ते पराठे फ्राय करून खाल्लेले आहेत. फ्राय म्हणजे तसे नाही, भाजून खाल्लेले आहेत है ना. फ्राय म्हणजे तुम्ही म्हणताल मग फ्राय बोलतेस ना, फ्राय नाही, भाजून खाल्लेले आहेत. तिने अंडा भुर्जी केली आहे. आणि तुम्हाला आज म्हणजे काळा चहा प्यायला लागलं गाईज ना, दुकान बंद होतं, काय करणार. ठीक आहे, चला, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. बाय बाय, सबस्क्राईब माय चॅनल.